रुपालीताई, आपण पाहतो की शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातून एक मोठा दावा केलाय, जर विलीनीकरण झालं असतं तर सगळं नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडेच दिलं जाणार होतं। एक लक्षात घ्या की त्यांनी जो काही साप्ताहिक मध्ये त्यांचा लेख दिलेला आहे किंवा त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे ते माननीय दादा आणि त्यांच्यात जे काही बोलणं झालं असेल ते त्यांनाच माहिती। आम्हाला खरंच या गोष्टीतल्या दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर काय घडामोडी होणार होत्या किंवा काय ठरलं होतं हे आम्हाला काहीच माहिती नाही। आणि आता अशी वेळ आमच्या समोर आलेली आहे की ज्या दादांसाठी आम्ही राजकारणात होतो तोच माणूस आज या जगात नाहीये, तर त्याच्यानंतर ते जे ही सर्वस्व जबाबदारी सांभाळण्याचं घेतलेलं नेतृत्व आमचं दायित्व सुनेत्रा वहिनींशी आहे। सुनेत्रा वहिनी या बाबतीत जे काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांना मान्य असेल। त्याच्यामुळे जर त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांकडेच नेतृत्व होतं तर आता अजितदादा नाहीयेत, ते अजितदादांचं पूर्ण नेतृत्व, पूर्ण जो काही विचारांचा वसा काम सुनेत्रा वहिनींकडे आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली ते नेतृत्व सुनेत्रा वहिनींकडे नक्कीच रुपालीताई, त्यामुळे आता खरंच नेतृत्व दिलं जाणार होतं का हा एक सवालच उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। सध्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, खरं तर अजित पवारांच्या निधनानं तुम्हाला मोठा धक्का बसलेला आहे आणि तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अपघातासंदर्भात दावे करताय, मात्र आता विलीनीकरणासंदर्भात शशिकांत शिंदेंनी एक मोठा दावा केलाय, कसं पाहता? शशिकांत शिंदे साहेब हे पवार साहेबांच्या गटाचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत। याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी स्वतः भूमिका स्पष्ट केलेली आहे की विलीनीकरणाच्या प्रस्तावाची चर्चा ही अजितदादांचा आज 15 दिवसांपूर्वी ज्यावेळेस अंत्यसंस्कार सुरू होता त्यावेळेस पहिली चर्चा अंत्यसंस्काराच्या बरोबर बाहेर पडताना जर कोणी सुरू केली असेल तर ती खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुरू केली। त्यानंतर नरहरी झिरवाड साहेबांची त्यावर प्रतिक्रिया आली। नंतर मात्र त्या गटातून अनेक प्रतिक्रिया यायला लागल्या, पण आम्ही तरी याच्यावर कुठेही विलीनीकरणासंदर्भात बोललेलो नाही। आमची भूमिका स्पष्ट होती की अजितदादांचं जाण्याचं दुःख हे सर्वात मोठं आहे, त्या दुःखातून आपण सावरलेलो नाही आहोत। त्याच्यामुळे पहिल्यांदा तर दादांचा घातपात आहे की अपघात आहे विमानाचा, याबाबत सर्व खुलासे डीजीसीए कडून उच्चस्तरीय चौकशी होऊन सरकारकडून आणि सीआयडी चौकशी जी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे त्यातून आले पाहिजे। दुसरी गोष्ट, विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चा जर आता पुढे करायच्याच असतील, त्यांनी पूर्णविराम दिला असेल तर इट्स ओके, पण आता पुढे जर तशा चर्चा करायच्या असतील तर त्याबाबत सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं असं जे पत्र विधिमंडळाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करताना आम्ही सर्व आमदारांनी सहीनिशी दिलेलं आहे, त्या ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष होतील त्यानंतर या संदर्भात ते अधिक बोलतील। तुर्तास विलीनीकरणाच्या चर्चेला जर थांबा दिला असेल शशिकांत शिंदे साहेबांनी तर आमचं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असण्याचं फारसं कारण नाही, कारण आम्ही नेता गमावलाय। अर्थातच दोन्हीकडे दुःख झालंय, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण दादांचं जाण्याचं दुःख मला असं वाटतं या चर्चेपेक्षा अधिक आहे। मिटकरीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातून मोठा दावा केलाय, विलीनीकरणानंतर सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं, मात्र आता अजित पवार हयात नाहीयेत, त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष नेतृत्व जाणार का, याबद्दल सुद्धा आता सवाल उपस्थित केले जातात।